जय महाराष्ट्र. नमस्कार. मी तुळशीदास भोईटे. न्यूजरूम लाईव्हमध्ये आपलं स्वागत. न्यूजरूममध्ये आज आपल्यासोबत आहेत एक वेगळा माणूस असा की भारतीय राजकारणात 2014 पासून एक वेगळं पर्व सुरू झालं, नरेंद्र मोदींचं पर्व. या नरेंद्र मोदींच्या राजकारणातील नव्या पर्वात ज्यांनी प्रमुख भूमिका निभावली, म्हणजे नेहमी खरं तर दिसतं काय की निवडणुकीच्या काळात रस्तोरस्ती कार्यकर्ते फिरतात, गल्लोगल्ली जातात, घरोघरी जातात, लोकांशी संवाद साधतात. मात्र 2014 पासून IT रिव्होल्युशनसुद्धा झालं पॉलिटिकल सेक्टरमध्ये. आणि यातला एक प्रमुख शिलेदार होता विनीत गोयंका. भारतातील एक वेगळे असे IT वॉरियर त्यांना म्हटलं तरी चालेल. ते विनीतजी आपल्यासोबत आहेत. विनीतजी, म्हणजे ही तुमची ओळख करून देताना स्वाभाविकच तसं तुम्ही दिसता, राहता खूप साधे, तुमचं व्यक्तिमत्व प्रभावी असलं तरी सुद्धा राहणीमान अगदी साधं असतं, बोलतात सुद्धा तुम्ही सौम्यपणे. मात्र प्रत्यक्षात जेव्हा हॅशटॅग पप्पू आठवतो तेव्हा लक्षात येतं की साधं राहणारा हा माणूस प्रत्यक्षात काही वेगळ्या उचापती अशा करतो की समोरच्याला अस्वस्थ झाल्याशिवाय होत नाही. आणि आजच्या या चर्चेची सुरुवातच मला एका वेगळ्या मुद्द्यानं करायची आहे. म्हणजे अपेक्षित नव्हतं ते विनीत गोयंकांकडून घडलं. म्हणजे कदाचित त्यांनाही अपेक्षा नसेल की आज जय महाराष्ट्राच्या न्यूजरूममध्ये आपण त्यांना त्या विषयावर नेऊ. मुंबई विमानतळावर विनीत गोयंका पोहोचले आणि त्यांनी, म्हणजे हा माणूस जो IT सेक्टरमधला आहे, उच्च शिक्षित, MNCमध्ये IT सेक्टरमधल्या MNCमध्ये मोठं पद भूषवणारा, त्या माणसानं तिकडे नमाजावरून वाद घालण्यास सुरुवात केली. अगदी तिकडे ठिय्या आंदोलन दिलं. हे विनीत गोयंका कुठचे? नाही, 8 जुलैला जेव्हा मी आणि माझी बायको आम्ही दोघं दिल्लीला जाणार होतो आणि त्यावेळेला बोर्डिंग तिकीट घेतल्यानंतर, बोर्डिंग पास घेतल्यानंतर जो भाग आहे त्या ठिकाणी जात असताना 3-4 युवकांना मी तिथे एक विशेष त्यातल्या रिलिजनमधल्या लोकांना तिथे त्यांची आस्थाचा करण्याचा प्रयत्न बघत होतो. आता ते जेव्हा जे प्रयत्न करत होते त्यावेळेला मी तिथल्या CISFच्या सब इन्स्पेक्टर रावत म्हणून जे आहेत त्यांना म्हटलं की त्यांना सांगा की तिथे एक प्रेयर रूम आहे, त्या प्रेयर रूममध्ये ते व्यवस्था आहे आणि तिथे जाऊन त्यांनी केलं पाहिजे आणि अडथळा निर्माण करू नये. तुझी आज जी माझं प्रमुख मानणं असं आहे की 2 प्रकारचे लोक असतात. एक असं जे खरोखर देवाला मानतात आणि एक असं जे देवाला मांडण्याचं सोंग करतात. मला त्यावेळेला वाटलं की हे जे 3-4 युवक होते ते देवाला मांडण्याचं सोंग करत होते. पण कुठलाही धर्म, मग माझा धर्म असेल, त्यांचा धर्म असेल, आमका माणसाचा धर्म असेल, कुठलाही धर्म सोंगाची परमिशन देत नसतं. आणि ज्या रस्त्यामध्ये ते करत होते ते रस्त्यामध्ये अडथळा उभे होत होते. म्हणून मी CISFच्या या सब इन्स्पेक्टर रावत यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही त्यांना तिथून प्रेयर रूममध्ये जाण्याची व्यवस्था करा. त्याने माझी रिक्वेस्ट तर मानली नाही, स्वतःची ड्युटी तर केली नाही, वरून त्याने एक शब्द वापरला जो अनपार्लमेंटरी आणि डिरोगेटरी होता. आणि म्हणून मी त्यांना म्हटलं की तुम्ही माझी माफी मागा, धर्माची माफी मागा आणि मी जातो. कदाचित रागाच्या भरात असेल किंवा दमलेला माणूस असेल म्हणून कदाचित त्यांनी तो शब्दाचा वापर केला असेल. त्याने ते न करता वरून ज्या घटना मला सांगितल्या त्या सगळ्याच्यावर मला वाटतं की कदाचित हिंदू हा सहनसू आहे याचा दुरुपयोग होत आहे. म्हणून मी तिथे तर ठियाला बसलो. आणि मला असं वाटतं की कदाचित हा माझा स्वभाव नाही आहे. मी साधारण माझी स्पीच एवढीच असते, या स्पीचमध्ये बोलतो, या शब्दात बोलतो, तेव्हा समोरच्या व्यक्तीला मी सिरियस आहे असं वाटलं नसेल. नाही, त्यामुळेच आश्चर्य वाटलं की विनीत गोयंका हे नमाज करणाऱ्या, तिथं शांतीने नमाज सुरू असताना तिथे आडवे गेले, तिथे वाद घातला, तिथे आंदोलन केलं. हेच आश्चर्याचं वाटलं. म्हणून आज सुरुवात त्या प्रश्नानंच करावी लागली. म्हणून मी तुम्हाला काही 7 दशक मागे घेतो. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा घटना लिहिली त्या घटनाला जर आपण बाकीच्या देशांच्या घटनाशी जर कम्पेअर केलं तर मला वाटतं ही सगळ्यात चांगली घटना आहे. दिस इज वन ऑफ द बेस्ट कॉन्स्टिट्यूशन्स इन दी वर्ल्ड असं माझं म्हणणं आहे. आणि त्याच्यामध्ये आर्टिकलच्या खालती मला इक्वलिटी दिलेली होती, समानताचा व्यवहार दिला होता. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की कोणालाही वरती किंवा खालती किंवा विशेष दर्जा देण्यात येणार नाही, इक्वलिटी ऑफ एव्हरीबडी. एखाद्या विशेष समुदायाला किंवा जातीला किंवा धर्माला तिथे त्याच्या धर्माची प्रॅक्टिस करण्याचं तिथे व्यवस्था केली जाते. आणि जेव्हा मी त्याला म्हणालो की जेव्हा तर जर नमाज करत असेल तर मलाही ते करू द्या, प्रार्थना कुठली तरी, मी तरी भजन करतो. आणि त्याला जो शब्द वापरला तो शब्द मला वाटतं डिरोगेटरी होता. 1 नंबर 2 ते म्हणाले की फक्त त्यांना परवानगी, तुम्हाला परवानगी नाही. याला जर इनइक्वलिटी हा शब्द आहे. म्हणून मी तिथे हिंदू डिनायड इक्वलिटी म्हणून तिथं कागद बनवून लगेच तिथे बसलो आणि 3-3.25 तास माझं तो आंदोलन चालू होता त्याच्यावर. मग त्याच्यानंतर कमांडंट आले, त्याने माफी मागितली, कंप्लेंट लिहून घेतली आणि आता तो विषय आम्ही मेंबर ऑफ पार्लमेंट जे आहेत आपले गोपाल शेट्टीजी, तो हा विषय पार्लमेंटमध्ये नेणार आहेत. मात्र हा एक प्रकार घडला. मात्र त्याआधीसुद्धा, म्हणजे मला असं वाटतं की आमच्या टीमला त्यात जास्त रस आहे, एक हॅशटॅग पप्पू अस्तित्वात आलेला 2014च्या निवडणुकीत. म्हणजे मी जरा जास्त मागे नेतो आहे, मला ठाऊक आहे, त्याबद्दल सुद्धा आमच्या टीमला विचारायचं असेलच.
2014ची समजा आपण जर निवडणूक पाहिली तर सामना थेट नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी होता. संपूर्ण देशामध्ये तसं वातावरण होतं. काँग्रेस पक्षविरुद्ध भाजप असा सामना नव्हता. परंतु या सामन्यामध्ये जेव्हा हॅशटॅग पप्पू जेव्हा आले आणि तेव्हा पूर्ण वातावरण सोशल मीडियामध्ये वेगळं झालं आणि राहुल गांधींची खिल्ली उडवली गेली. नेमकं हे कसं नेमकं आलं म्हणजे हॅशटॅग पप्पू? मी हा शब्द कधी माझ्या तोंडाने वापरला नाही किंवा माझ्या ट्विटर हँडलवरती हा शब्द कधी वापरला हेच तुमचं वैशिष्ट्य आहे. मी तो हे सगळ्यात पहिलं सांगतो की कधीच मी स्वतः हा शब्द वापरला नाही. साधारणतः कसं होतं की निवडणुकीच्या काळामध्ये कार्यकर्ते हे काम करत असतात आणि हे काम करत असताना वेळेचा भान नसतो, उशीर होत असतो. आणि 11 अशोका रोड जो आमचं कार्यालय आहे त्याच्या तिथे आम्ही रात्री बसून काम करत होतो. आणि ट्विटर हा जो भाग आहे आत्ता तर आपल्या देशामध्ये भरपूर लोक वापरतात, म्हणजे हे आता गल्ली गल्लीमध्ये गेलेलं आहे. पण 2012-13मध्ये हा भारतातला इलिट आणि US मध्ये सगळेजण वापरत होते. आणि नरेंद्र मोदींचा तर जो प्रभाव होता तो आजपर्यंत जो चालू आहे तो त्यावेळेला फक्त भारतात होता किंवा भारतातले फक्त निवडणुकीत भाग घेणारे कार्यकर्ते किंवा वोटर्स नव्हतं, तर जगामध्ये सगळ्या लोकांकडे तो होता. आणि साधारण 11:30-12ची गोष्ट असेल रात्रीची, बाजूला कोणतरी म्युझिक लावून डान्स करत होता. आणि तो एवढा जोरात ते म्युझिक होता की आम्हाला प्रत्येक वेळेला ते डिस्टर्ब होतं, आमची प्लॅनिंग करत असताना डिस्टर्ब होतं. आणि माझ्या तोंडात नाही केलं की अरे त्या जो डान्स करतोय आणि तो गाणं तो नेमकं तोच चालू होतं, कुठला तरी तो गाणं आहे ना. नाही, आठवतंय तुम्हाला? बोला, तुम्हीच बोला. तुम्ही ते तुम्ही घेतलं ते गाणं घ्यायला काही हरकत नाही. तर तो गाणं नेमकं तिथे चालू होतं आणि गाणं चालू असताना म्हटलं की हम इसी को इस्तेमाल करेंगे, ये तो ऐसा ही है. आणि मग मी ते चालू केलं. बरं असं झालं की रात्री उशिरा काम केल्यामुळे 2:30-3 वाजेपर्यंत काम केल्यामुळे आणि हा हॅशटॅग चालू झाला. आम्ही लोक जाऊन झोपलो. इलेक्शनच्या पिरियडमध्ये 2-2:30 वाजता रात्री झोपायचं असतं, म्हणजे सकाळी खरं झोपायचं असतं आणि सकाळी 7:30-8 वाजता उठून परत कामाला लागायचं असतं. पण त्या दिवशी नेमकं कोणतरी म्हणालं की विनीतला झोपू दे. आज तो झोपला तर, आणि कारण रात्रभरामध्ये जो पसरला. खरं मी तुम्हाला सगळं जर माझ्या मनातलं सांगितलं तर मला कोणालाही असं नाव किंवा उपमा देण्याची माझी इच्छा नव्हती आणि ती घटना झाली. ते भेटले तर काय रिॲक्शन करतील मला माहीत नाही आहे. पण तुम्ही जेव्हा हॅशटॅग पप्पू हा जो हॅशटॅग वापरला, यांची मोदीने कल्पना नसेल की हॅशटॅग आला, या तुमच्या सोशल मीडिया टीमने केला. यानंतर मोदींची काही प्रतिक्रिया होती? ते तुम्हाला काय म्हणले का किंवा तुमच्या टीमला काय म्हणलं होतं या संदर्भात? नाही, मी एक उत्तर माझं होतं की कधीही मोदीजींनी कुठलाही घटना तुम्ही करा किंवा सोशल मीडिया हा डिझाईन नसतो. आणि त्यातल्या त्यात एक लीडर काय करत होतो तो त्याच्या स्वतःच्या टीमवरती विश्वास ठेवून चालू असतो. आणि त्यातल्या नरेंद्र मोदींचा असा स्वभाव नाही आहे की ते कोणाला तरी बोलून सांगतील की तुम्ही असं करा आणि मला फेमस करा किंवा माझ्या विरोधकांचा तुम्ही अपमान करा किंवा त्यांच्याबद्दल टीका टिप्पणी करा. वातावरणच असं होतं की एखादा शब्द निघाला आणि तो ॲप्रोप्रिएट होता कदाचित आणि ते चाललं. म्हणजे मला असं वाटतं की आम्ही तो नाव ठरवण्यापेक्षा तो त्यांना योग्य नाव असेल कदाचित त्यावेळेला असं. तुम्ही IT सेक्टरचा खूप जवळून अभ्यास केलेला आहे. 2019च्या निवडणुका जसा प्रचार आपण अनेक वर्ष पाहतो, रस्त्यावरून येऊन करायचे आहे, प्रचार गल्लोगल्ली जायचा, पण आता ट्रेंड बदलला आहे. आता लोकांचं सोशल मीडियावर जास्त हे आहे. तर तुम्ही बघता का 2019ची निवडणूक ही सोशल मीडियाच्या प्रचारावरून ठरेल असं तुम्हाला वाटतं? खरं तुम्हाला ना मी 1999च्या याच्यामध्ये घेतो की 1999 पासून म्हणजे 1999 पासून सोशल मीडिया हा घराघरात शिरलेला होता. पण त्यावेळेला त्याला सोशल मीडिया नाव कदाचित दिलं गेलं असेल, डिजिटल कॅम्पेनिंग असं दिलं गेलं असेल, तर SMS वापर तो व्हायचाच. मग 2004मध्ये आपण जर बघितलं तर SMS, ऑर्कुट म्हणून प्रकार असायचा, तो चालू होता आणि असं ते धरत चालत होतं. भारताची जनसंख्या, त्यातलं वोटिंग करणारे मतदार आणि त्या मतदारांकडे असलेली इन्फ्रास्ट्रक्चर अशी जी होती ती वाढत चालली आहे. 1999 साली किती लोकांकडे लॅपटॉप असेल, इंटरनेट असेल, 2014ला किती लोकांकडे असेल, असा तो प्रकाश आहे. तर 2019मध्ये साधारण माणूस जो असेल, गल्लीतल्या गावातल्या माणसांकडे आता स्मार्टफोन आहे. आणि स्मार्टफोन असल्यामुळे त्याला एक ॲक्सेस आहे, इंटेलिजन्सला, त्या नॉलेजला त्याला ॲक्सेस आहे. आणि मला वाटतं की आता राजकारण एवढं साधं राहिलं नाही आहे. आता राजकारण जो आहे तो पल का आहे, प्रत्येक क्षणाला तुम्ही काही करता हे लोक बघतात आणि त्याच्यावरती ते टीका करतात. आणि त्यांना जे खरं आपण डेमोक्रेसी ज्याला म्हणतो, त्याला स्वतंत्र म्हणतो, की त्यांना स्वतःचा बोलण्याचा अधिकार मिळाला आहे आणि सोशल मीडिया ही अधिकार त्यांना दिलेला आहे. तर मला माझ्या नेत्याबद्दल काय वाटतं ते मी आत्ताच्या आता सांगू शकतो आणि माझ्या सगळ्या मित्र परिवारांना ते व्हॉट्सअपद्वारा, ट्विटरद्वारा किंवा फेसबुकद्वारा मी सांगतो आणि त्याच्यावरती प्रतिक्रिया येतात. तर अनेक वेळेला तुम्हाला वाटेल तशी प्रतिक्रिया मिळत नसते, चांगली मिळते, कधी कधी वाईटही मिळते. हा जो एक संवाद सुरू झाला, तो संवाद जो आहे तो दिवसानुदिवस वाढत चाललेला आहे. आणि आत्ता तर 62 कोटीच्या वरती मोबाईल फोन आहेत देशामध्ये. त्यातले 40 कोटी लोक जे आहेत ते ॲक्टिव्हली सोशल मीडियातलं कुठलं ना कुठलं तरी साधन वापरतात. ट्विटर वापरतात, फेसबुक वापरतात, इंस्टाग्राम वापरतात, काही नसेल तरी व्हॉट्सअप वापरतात.
मी तुम्हाला एक उदाहरण देतो, जे राजकारणातलं नाही आहे पण किती पॉवरफुल हे टूल आहे. मी राजस्थानमध्ये झुंझुनू नावाच्या एका गावामध्ये गेलो आणि तिथे 62 वर्षाचा एक शेतकरी होता. तुलसीदासजी तो एकही क्लासला गेला नव्हता, म्हणजे एकही शाळेत कधीच गेला नव्हता आणि त्याच्या शेतामध्ये पानावरती कीड लागलं होतं. तर जेव्हा पानावर कीड लागलं त्याने काय केलं, त्या पानाच्या फोटोग्राफ काढला आणि हा जो फोटोग्राफ आहे तो तिथल्या जिल्ह्याच्या कृषी अधिकारीकडे त्याने पाठवला. जिल्हा अधिकारीला माहिती होतं की हा जो काका आहे तो शिकलेला नाही आहे. त्याने काय केलं, त्या जो त्याला रेमेडी होतं, ते जो पेस्टिसाईड होतं, त्या पेस्टिसाईडचा त्याने फोटोग्राफ काढला आणि 1:30 असं करून पाठवलं. हा काका तो मोबाईल घेऊन जातो आणि त्या दुकानदाराला दाखवतो की ये पेस्टिसाईड देणार, आणि त्या दुकानदाराने ते त्याला पेस्टिसाईड दिलं आणि 30 माप, त्याच्यामुळे त्याने ते घातलं आणि 30 माप केलं आणि त्याचा फवारा केला. ही सगळी प्रक्रिया अर्धा तासामध्ये झाली आणि त्याच्यामुळे कीटनाशकचा वापर त्याने केला. तर सोशल मीडिया किंवा इंटरनेट याचा वापर फक्त इलेक्शन्स नाही तर कन्स्ट्रक्टिव्ह आणि प्रोग्रेसिव्ह वर्कसाठी पण होतं आणि म्हणून मला वाटतं की दिवसानुदिवस ते वाढणार आणि 2019मध्ये आता याचा खूपच वापर होणार आहे. म्हणूनच तुम्हाला आणखी एक यालाच लागून प्रश्न विचारायत. सोशल मीडियाचं महत्त्व हे BJPने ओळखलं, मोदी सरकारने ते ओळखलं, मोदी निवडूनही आले. पण आता तुमच्यावर असं आरोप होते की सोशल मीडियाची तुमची जी टीम आहे अनेक भूमिकांवर, ज्या तुम्हाला कदाचित तुम्हालाही माहिती असते की त्या भूमिका नाही आहे, चुकीची आहे, पण तुमची टीम ती लोकांमध्ये पसरवते की हा विरोधकांचा आरोप आहे की तुमची सोशल मीडियाची टीम ती भूमिका एकदम जोरदारपणे मांडते आणि लोकांची मतं प्रवर्तित करण्याचे काम करते. तुम्ही जे म्हणता त्याच्यावर मला एक ना जुनी हिंदी म्हण आठवते, खिसियानी बिल्ली खंबा नोचे. बघा असं आहे की आमच्याकडे कार्यकर्ते आहेत आणि कार्यकर्ते मोटिवेशनने काम करतात. मोदींचं काम आहे, सरकार काम करतं आणि त्याच्यामध्ये ते काम करत असतात आणि तो मग भाग पसरतो. जे विरोधक आहेत, काही पार्टी जी असतील, मग ते काँग्रेस असेल किंवा बाकीच्या ज्या पार्टी आहेत, त्यांच्याकडे नेते नाही आहेत आणि कार्यकर्ते नाही आहेत आणि नेते नसल्यामुळे दिशा नाही आहे आणि दिशा नसल्यामुळे कार्यकर्ते तयार होत आहे आणि जर ते कार्यकर्ते नसेल तर ते कसं काय प्रतिक्रिया देतील. त्याच्यामुळे असा कुठली तरी फावड टिपा करून जो काम चालत त्याच्यावरती डिरिंगिश करणं, म्हणजे त्याला अपमानजनक करणं, असा तो प्रकार चालू असतो. तर मला वाटत नाही की कुठली तरी खोट्या बातम्याला आमचा IT सेल किंवा आमच्यामधला जबाबदार कार्यकर्ता करत असेल. हा एखादा व्यक्ती स्वतःच्या इंडिपेंडंट, स्वतःच्या व्यक्तिगत याच्यामध्ये एखादा शब्द वापरत असेल किंवा काय वापरत असेल तर मग त्याला नाही, खरोखर असं आहे. कारण अनेकदा मग जेव्हा हॅशटॅग पप्पू येतो त्यानंतर हॅशटॅग फेकूसुद्धा येतो. आजच्या दिनाचं तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं लोकांना गारूड घातलं, मात्र त्याचवेळी त्याचा बॅकलॅशसुद्धा सुरू झालेला आहे. त्यावर मग कशा पद्धतीनं तुमची स्ट्रॅटेजी काय असते की याला कसा मुकाबला करायचा? कारण तुम्ही ते चालू देत नाही. म्हणजे आता शिवने जे विचारलं की खरोखर तुम्ही म्हणजे त्यातले पायोनियरच आहात, तुमची टीम म्हणजे वॉररूम तुमचं, त्यामुळे त्यात काही शंकाच नाही आहे की तुमच्या त्यातल्या मास्टरीला प्रत्येक राजकीय पक्ष फॉलो करायचा प्रयत्न करत असतो. पण हे ज्या पद्धतीनं उलटू लागतं, आता शिव म्हणाल तसं, तेव्हा कशा पद्धतीनं ते टॅकल करता, तेव्हा काउंटर स्ट्रॅटेजी कशी वापरता की आपल्यावर ते येऊ नये, तो फेको आपल्याला बाधू नये? जुमला सुद्धा आलेला आहे त्याच्यानंतर. जुमला ते कसं आहे, आता पावसाची वेळ आहे महाराष्ट्रात. पाऊस आला की आई म्हणते की थोडंसं कपडे घाल व्यवस्थित, पावसात ओलं होऊ नये, अशी जरी काळजी घ्यावी लागते. तसंच आम्ही आमच्या कार्यकर्त्यांबरोबर तयारी करतो, थोडीशी त्यांची काळजी घेतो. त्यांना काय खाल्लं पाहिजे, काय नाही प्यायलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून त्यांना आजार पण पडणार नाही. तसं सोशल मीडियावरती काही काळजी घ्यावी लागते अँड स्ट्रॅटेजी वर्क्स, इट वर्क्स. विनीतजी, 2 प्रश्न माझे आहे. म्हणजे एखाद्या पक्षाच्या, राष्ट्रीय पक्षाच्या उपाध्यक्षाला पप्पू म्हणणं हे तुम्हाला व्यक्तिगत टीका वाटत नाही का? आणि दुसरं असं आहे की जे शस्त्र भाजपनं शस्त्र म्हणून वापरलं म्हणजे सोशल मीडिया, तेच त्यांच्यावर बूमरँग होतं. कारण की आता अनेक सोशल साईट आणि यूट्यूबवरती मोदींनी काय वादे केले होते की 15 लाख जमतील प्रत्येकाच्या ठिकाणी आणि भाजपचा भ्रष्टाचारी नेता आत जाईल आणि प्रत्येकाला विवरण द्यावं लागेल, ते व्हिडिओ व्हायरल करून खाली विचारला जातो की या वाद्यांचं काय झालं आहे. हे बुमरँग तुम्हाला वाटत नाही का? आणि पप्पू पर्सनल टीका वाटत नाही का? एक तर पहिलं की एखाद्या व्यक्तीवरती जर जे टीका होते, राजकारणामध्ये टीका केल्या जातात, राजकारणामधल्या टीका आणि उपनावं दिले जातात. ज्या वेळेला इंदिरा गांधींना देश की बेटी हा शब्द दिला गेला होता आणि मग ते चाललं होतं, तर हे काय ते त्यावेळेला चालू केल्या नेत्यांनी केलेला त्याचा वापर म्हणून ते पसरलं जातं. सामान्य जनता जेव्हा त्याला नेतं तेव्हा तो शब्द जो असतो, जो उपनाम असतो, तो फेमस असतो. एक मी माझ्या हँडलवरून कधी पप्पू हा शब्द झाला नाही, मी कधी माझ्या तोंडातनं असं काढलेलं नाही. पण संसदेमध्ये व्यंकय्या नायडूंनी पप्पू शांत हो जाईये असं म्हटलं होतं. मी काय कधी केलं नाही. माझ्या हँडलमध्ये तुम्ही एनालिटिक्समधून बघू शकता की आजवर, म्हणजे आज तुमच्याशी मी बोलतो, आजवर कधी हा हॅशटॅगला किंवा या शब्दाला मी
बोललो नाही. पहिल्यांदा हे व्हिडिओसमोर किंवा एखाद्या कॅमेरासमोर आज पहिल्यांदा तो शब्द पण वापरला. साधारण मी तो गाणं पण आता ऐकत नाही. कसं असतं की आपण हे काढल्यानंतर हे पसरत नसतं. तुम्हाला मनोविज्ञान समजावं लागेल. मनोविज्ञान असं आहे की एखादा पक्ष जुमले काढत असतो किंवा एखादा पक्ष शब्द काढत असतो, स्वतःचे वादे सांगत असतो आणि समोरच्याची टीका करत असतो. पण ते टीका केव्हा खालती जाते, केव्हा ते प्रॅक्टिसमध्ये येते, जेव्हा त्या शब्दांना सामान्य माणूस पकडून धरतो. गरिबी हटाव हा जेव्हा दिलं गेलं, तर हे काय काँग्रेसच्या त्यावेळेच्या कार्यकर्त्यांनी ते पसरवलं असेल आणि आजपर्यंत ठेवून ठेवलं असेल आणि इतिहासामध्ये नोंद झाली तर असं नाही आहे. त्यावेळेला सामान्य माणसाला ते वाटलं असेल कदाचित. आणि सामान्य माणसं जेव्हा घरातलं बोलत होतं की बाई गरिबी हटेगी, तेव्हा ते झालं. कदाचित हा शब्द निघाल्यानंतर हा शब्द जेव्हा कॉमन मॅनकडे गेला असेल आणि कॉमन मॅन म्हणत असेल की हा जसं वागतो आहे, हे जसे प्रकार करतात, हे सगळे प्रकार करण्याचा प्रकार जो आहे हे शोभवंत नाही आहे. दिस इज नॉट सुटिंग टू द टेक्स्चर ऑफ व्हाईस प्रेसिडेंट. कदाचित म्हणून कॉमन मॅनने ते घेतलं असेल. दुसरं असं की आमच्यावरती होणारी टीकाचा जो तुम्ही हे काढलं होतं, असं आहे राजकारणामध्ये आपली तयारी पाहिजे. तुम्ही एखादा प्रॉमिस केला, तो प्रॉमिस जर डिले झाला तर त्याच्यावरती टीका होऊ शकते. आणि लोक आम्हाला प्रश्न विचारतात, म्हणूनच आम्ही काम करू शकतो. आणि आमची जी तयारी आहे लोकांना समोर द्यायची, जी सिन्सिअरिटी आहे ती त्यासाठीच आहे. कारण आता आम्हाला माहिती आहे की ते दिवस गेले की तुम्ही प्रेस मॅनेज करणार. आता सोशल मीडिया आहे, तुमच्या प्रत्येक पावलात हा पहिला असं पंतप्रधान आहे देशामध्ये ज्याने काल काय केलं हे सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही फक्त ट्विटरवरती गेला तर तुमचा पंतप्रधान काय करतोय, कोणाला भेटतोय, त्यांचं काय वागणं आहे हे तुम्हाला कळतं. आजच्या अगोदर कधीही कुठलाही प्राईम मिनिस्टर एवढा ट्रान्सपरंट नव्हता. तर मला वाटतं की आम्ही सक्सेसफुली ते हँडल केलेलं आहे. नक्कीच सक्सेसफुली हँडलच करू शकतात. विनीत गोयंका भाजपचे IT वॉरियर, पहा ना, म्हणजे इतकं सोज्वळता, इतकी सात्विकता त्यांच्या बोलण्यातून येते की ते पप्पू म्हणजे पूर्ण एका नेत्याचं करिअरच जवळजवळ त्यांनी बर्बाद करून टाकलं. मात्र त्याचवेळी तो शब्दसुद्धा त्यांनी स्वतःच्या ट्विटर हँडल वापरला नाही, त्यांच्या तोंडीसुद्धा येत नाही. तरीसुद्धा त्यांना माहीत आहे की समाज माध्यमांमध्ये मसाला लागतो, त्यामुळे ते हॅशटॅग पप्पूसुद्धा येतो आणि इतरसुद्धा बरंच काही ते करत असतात. त्यामुळेच आपण सुद्धा न्यूजरूमची सुरुवात केली ती त्यांच्या नमाज आंदोलनापासून, त्याच्या स्वभावाशी विसंगत असणाऱ्या आणि त्याचबरोबर हॅशटॅग पप्पूवर सुद्धा चर्चा केली. मात्र थोडं गंभीरतेकडे सुद्धा जायचं आहे, कारण ते ज्या IT सेक्टरमधून आलेले आहेत त्या IT सेक्टरवर एक सावट आलेलं आहे मंदीचं. नेमकं त्याचा परिणाम तुमच्या माझ्या सर्वांच्या जीवनावर काय होणार आहे, कशा पद्धतीनं आपल्याला त्याचा सामना करायचा आहे, याविषयी सुद्धा विनीत गोयंका यांना आपल्याला बोलतं करायचं आहे. थोडंसं एका ब्रेकसाठी थांबूया. न्यूजरूममध्ये आपल्यासोबत आहेत भाजपचे IT वॉरियर विनीत गोयंका. विनीतजी, IT सेक्टर म्हणजे ज्यातून तुम्ही खरं तर मुळात आहात, म्हणजे संघाची तुमची पार्श्वभूमी, तुमचा पारिवारिक पार्श्वभूमी, तो एक वेगळा भाग खूप मोठा आहे खरं तर, त्या मुद्द्यावर बोलायचंच आहे आपल्याला. मात्र IT सेक्टरमधून तुम्ही आहात आणि सध्या अमेरिकेच्या काही धोरणांमुळे, इतर काही घडामोडींमुळे भारतीय IT सेक्टरवर एक सावट आलेलं आहे, भीती निर्माण झालेली आहे, अगदी नैराश्यग्रस्त झालं आहे IT इंजिनियर असं म्हटलं तरी चालेल, असं वातावरण निर्मिती होते. नेमकं वास्तव काय आहे ते जाणून घ्यायचं तुमच्याकडून. एखाद्या इंडस्ट्रीवरती कुठली इंडस्ट्री जेव्हा येते आणि त्याचा जो प्रोग्रेस असतो किंवा त्याची स्टॅबिलिटी असते, याच्यामध्ये अनेक हे असतात, स्टेक होल्डर्स असतात. त्यातला एक भाग असतो तो जिओ पॉलिटिक्स म्हणून असतो. आणि सध्या जो जिओ पॉलिटिक्स चालू आहे त्याच्यामध्ये अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी बाय अमेरिकन हायर अमेरिकन हा जो प्रकार केला आहे आणि त्यामुळे अनेक जो काम भारतामध्ये येत होता तो काम आता येणार नाही. आणि भारतीय IT जी आहे इंडस्ट्री आहे ती अधिकता आउटसोर्सिंगवरती काम करत होती. एखादा काम अमेरिकेत तयार झाला की तो काम स्वस्त दरामध्ये भारतात होणार म्हणून तो भारतामध्ये आउटसोर्स होत होता. आता तो काम येत नाही, त्याच्यामुळे एक दुसरा प्रकार असं असतं की ITला कॅनबलायझिंग टेक्नॉलॉजी म्हणून इंडस्ट्री म्हणून मानलं जातं. जी टेक्नॉलॉजी स्वतः बनवली ती टेक्नॉलॉजी काही वर्षानंतर दुसऱ्या टेक्नॉलॉजीकडून खाल्ली जाते. मी जेव्हा करिअर चालू केलं होतं त्यावेळेला 1993मध्ये AT-AT म्हणून मशीन असायच्या, वॅक्स म्हणून मशीन असायच्या किंवा जो सॉफ्टवेअर असायच्या त्याला पॉवर बिल्डर वगैरे असा प्रकार असायचा. पण कालांतरामध्ये काही दुसऱ्या टेक्नॉलॉजी आला, त्या टेक्नॉलॉजीने त्या अगोदरच्या टेक्नॉलॉजीला बाद केलं आणि जसं नवीन टेक्नॉलॉजी आहेत का प्रत्येक वेळेला जी टेक्नॉलॉजी आली त्या टेक्नॉलॉजीने पूर्वीच्या कामाला खूप कमी केलं. उदाहरणार्थ पूर्व जेव्हा कोड लिहायला हजारो माणसं लागायची, आता काय झालं की युटिलिटीज ज्या तयार झालेल्या आहेत त्या युटिलिटीज ज्या आहेत त्या हजारो लाईन्सच्या ज्या कोड आहेत त्याला एका दोन लाईनमध्ये संपून टाकतो. एक. नंबर 2, हॉस्पिटलचं जर आपण उदाहरण घेतो तर हॉस्पिटलला प्रत्येक हॉस्पिटलला वेगळं रिझर्वेशन किंवा वेगळं हॉस्पिटल मॅनेजमेंट सिस्टम लागायचा.
आता SS म्हणून जो प्रकार आला, सॉफ्टवेअर सर्व्हिसेस जे आलेले आहेत त्या सर्व्हिसेसमध्ये माझं स्वतःचं सॉफ्टवेअर नसताना मी त्याला सबस्क्राईब करून काम करू शकतो आणि त्याच्यामुळे माझं स्वतःच्या IT स्ट्रक्चर किंवा IT इन्फ्रास्ट्रक्चर नसून मी पेड सर्व्हिसेसमध्ये काम करेन, ही जी भूमिका इंडस्ट्रीने घेतलेली असते. तर या 3 कारणं, एक जिओ पॉलिटिक्स, 2 कॅनॅबलायझिंग ऑफ टेक्नॉलॉजी आणि तिसरा जो प्रकार जो चेंज झाला, तर प्रोसेस जी आता चेंज झाली की मी स्वतःचं इन्फ्रास्ट्रक्चरनं उभं करता क्लाउडमधून काम करणार, या तिन्हीमुळे झालेलं आहे. याच्यामध्ये अजून एक जी चूक झाली जी मला वाटतं आणि मला ते बोलायला भीती वाटत नाही किंवा मी खंत करत नाही, ती असे झाली की आपली जी शिक्षण पद्धती आहे त्या शिक्षण पद्धतीमध्ये आपण ब्लॉक पासिंग आउट असं करतो की एखादा डबा घेतो आणि त्या डब्यातला सगळा जो जेवण असेल तो एका विद्यार्थ्याच्या तोंडामध्ये घालतो की बाबा रे जेव आणि त्याच्यामुळे तू आता तयार होशील. आता हा जो डबा आहे त्याला बदलायचा वेळ आलेला आहे आणि ते बदल झालेला नाही. आता ती सरकार माझी असेल, तुमची असेल, कोणाची असेल, पण त्याला टेक्नॉलॉजीबरोबर या स्किल्सला आणि या एज्युकेशनल सिस्टमला आपल्याला तसं तयार करावं लागेल की एखादा विद्यार्थी जेव्हा तो बी होऊन बाहेर होतो तो एम्प्लॉयेबल आहे का, त्याचे शिक्षण कसं आहे, या सगळ्यांवरती परत चर्चा करण्याची आता गरज आलेली आहे मला वाटतं. आणि बहुतेक जावडेकर साहेब ते करतात पण आहेत. तर एम्प्लॉयेबल इंजिनियर्सची कमी झाणं, जिओ पॉलिटिक्स होणं आणि त्याच वेळेला कॅनॅबलायझिंग टेक्नॉलॉजी, या सगळ्या कारणामुळे कदाचित मला वाटतं तिथे स्टॅबिलिटी जी आहे ती खराब झालेली आहे. जो चालू आहे तो प्रकार खूपच भीतीदायक आहे आणि त्याच्यावरती सगळ्यांनी मिळून त्याच्यावरती हे काढलं पाहिजे, सोल्युशन काढलं पाहिजे असं मला वाटतं. तरी कशा पद्धतीचं सोल्युशन येऊ शकतं? म्हणजे एक आता तुम्ही म्हणाल तसं म्हणजे की भीतीदायक आहे, प्रत्येकाच्या लक्षात येतं की भीतीदायक आहे, मात्र त्याच्यावर मात कशी करता येईल किंवा हे जे बेरोजगारीची अचानक कुऱ्हाड कोसळते, त्यात ऑटोमेशनचा भाग येतो, मगाशी तुम्हाला कॅनॅबायझिंग सुद्धा ते टेक्नॉलॉजी होते, कशा पद्धतीने त्यावर मात करता येईल, काय उपाय काय म्हणजे की नैराश्य दूर करण्यासाठी आपल्याला काय करता येईल? याच्यात सगळ्यांचा भाग असला पाहिजे, सरकारचा पण असा भाग असला पाहिजे की आपण घर ज्याला म्हणतात की डोमेस्टिक रिक्वायरमेंट उभी केली पाहिजे आणि ते डोमेस्टिक रिक्वायरमेंट आता बहुतेक चालू झाले सगळ्या ठिकाणी. तर तुम्ही म्हणाल तर सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्ट्स बाहेर यायला लागले, त्यामुळे तिथे कन्झम्पशन ऑफ मॅनपॉवर होईल. एक नंबर 2, या ज्या कंपनी आहेत त्या कंपनीचं फोरकास्ट चुकतं अनेक वेळेला. आपण काय करतो, अमुक कंपनीचा जो निदेशक असेल किंवा त्यातला जो डायरेक्टर असतो, जेव्हा ती कंपनी वाढत असते तेव्हा त्याचा आपण वाहवाकार करतो की त्याची काय फोरकास्ट आहे बघा, त्याने किती चांगलं केलं. पण असं स्लंप येणार, अशा डाऊनफॉल्स येणार, अशा प्रकारे मी माणसांना काढणार आहे, त्यावेळेला आपण त्याला धारेवरती घेत नाही. त्याने जर फोरकास्ट केलं असतं तर रिस्किलिंग त्या कंपनीमध्ये झालं असतं, रिट्रेनिंग झालं असतं. त्याने समजा 6 महिने 1 वर्षभर पूर्वी त्या माणसाला सांगितलं असेल की अरे बाबा तर आता तुझी स्किल संपते, तर तू आता नवीन स्किलकडे जा आणि या स्किल्समध्ये आम्ही काम करणार, त्यामुळे या स्किल तू अक्वायर कर किंवा तुला वर्षभरानंतर मग आमची जबाबदारी नाही आहे. तर एक तर असतं की कायदेशीर तुम्हाला जे ऑफर लेटरमधलं बंधन आहे 3 महिने 4 महिने 2 महिने असं, आणि एक असतं नैतिकतामुळे. तर ती मला वाटतं नैतिकता IT कंपनीजमध्ये ती संपलेली आहे. विनीतजी, ज्यावेळी रिसेशन होतं त्यावेळी फक्त भारत एकमात्र देश होता जो तरला त्या ठिकाणी आणि सगळे देश त्यातनं सफर झाले. पण आता तुम्ही म्हणताय की अमेरिकेनं धोरण बदललं त्यामुळे विप्रो असेल किंवा इन्फोसिस असेल यांनी लाखोंच्या संख्येनं कामगारांची कपात केलेली आहे. तर हा तो आपला प्लस पॉईंट होता. हा आपला प्लस पॉईंट बनू शकत नाही की आपण स्वयंपूर्ण असून इंडिपेंडंट प्रकारे आपण ते सगळं होल्ड करू शकतो आणि स्टेबल राहू शकतो. बघा, जेव्हा त्या रिसेशन जो आला तो 2001 तेव्हा मी नोकरी करत होतो, IBMला कामाला होतो आणि नेमकं मी ह्युमन रिसोर्सलाच होतो. 2003 पर्यंत ते काम केलं होतं. त्याच्यामुळे त्यावेळेला जे स्लंप आलं होतं त्या स्लंपमध्ये $8 ते $10 पर तासाला मिळणारा जो तिथला इंजिनियर होता त्याला आम्ही ते $2.5 ते $3 ॲडजस्ट करू, ही जी भूमिका होती आणि त्यामुळे तो काम इथे आला होता. त्यामुळे तिथे खूप मोठी स्ट्रॅटेजी होती असं नाही आहे. आणि मी त्यावेळेला तसंच बोललो होतं की लेट अस हॅव मोर नॉन इंग्लिश स्पीकिंग लँग्वेजेस टू कम. म्हणजे असं आहे की आपल्याला मॅन्ड्रिन, स्पॅनिश, लॅटिन, ग्रीक, जर्मन, जॅपनीज हे सगळं शिकावं लागेल. आपला इंजिनियर बाहेर निघत असताना फक्त त्याला इंग्लिश किंवा हिंदी येत असेल किंवा मराठी येत असेल तर तो एम्प्लॉयबल नसतो. आणि माझं जो त्यावेळेला चर्चा झाली तर नॅशकॉममध्ये मी एक पेपर प्रेझेंट केला होता किंवा त्यावेळेला मी चर्चा केली, त्यावेळेला मी म्हणालो होतं की वी शूड हॅव पीपल हू विल स्पीक अदर देन इंग्लिश. तर आपल्याला जो इंग्लिश मार्केट मिळाला US मधला, जर आपल्याला समजा जर्मनमधला मार्केट पाहिजे असेल, इटालियन मार्केट पाहिजे असेल तर आपल्याला तिथली भाषा पाहिजे असेल. दुर्दैवाने बिझनेस इथे आला किंवा सुदैवाने आला त्यावेळेला, आणि तो बिझनेस आल्यामुळे लोकांना इथे नोकऱ्या मिळाल्या आणि नोकऱ्या मिळाल्यामुळे कसं झालं की आपल्याला जेव्हा चांगलं असतं त्यावेळेला आपण नवीन शिकत नसतो. आता जेव्हा परत स्लंप आला त्यावेळेला ही चर्चा परत चालू झालेली आहे. मी प्रयत्न करीन MHRDना भेटायचं किंवा जे बाकीचे डायरेक्टर मला भेटायचं होतं, आमच्याबरोबर जे टास्क फोर्समध्ये मोहनदास पै वगैरे सारखे मोठे जे IT मधले लोक आहेत त्या लोकांना भेटून की आपण त्यांना रिस्किल करावं. एक रिस्किल करावं. दुसरा एक अजून अडचण तुम्हाला सांगतो, जे तुम्ही प्रश्न विचारला पण तो खरोखरची अडचण आहे. 1990 पासून आत्तापर्यंत आपण आउटसोर्सिंगमध्ये काम करतो. म्हणजे त्याला खरं म्हटलं तर तो IT इंजिनियर नसतो, तो IT कुली असतो. म्हणजे तिथून आलेलं काम आपण घेतो आणि ते काम करत असतो.
भारत एवढा मोठा देश आहे, 125 कोटी लोकांचा देश, आणि टोटल पॅटर्न आपण किती फाईल केले तर 2200. जपान एवढा छोटासा देश आहे, त्यातली जनसंख्या मला आठवत नाही आहे, पण त्याने 50,000 पॅटंट फाईल केले. IIT आहेत, जाधवपूर आहे आपल्याकडे, IIC आहे, एवढे चांगले चांगले इन्स्टिट्यूट आहेत आणि त्यांच्या डीनना भेटा, त्यातली इन्फ्रास्ट्रक्चर बघा. मला वाटत नाही की जपानमध्ये तशी फॅसिलिटी आहे. माझाही प्रवास पश्चिमेमध्ये भरपूर झालेला आहे, तिथल्या इन्स्टिट्यूट्स मी बघितले, तिथल्या लोकांना बघितलं. आपले लोक इंटेलिजंट आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर आहे. आपण पॅटर्न का फाईल करत नाही? समजा आपण पॅटर्न फाईल केले तर आपल्याला काय होणार की ते IPR आपल्याला मिळेल, आणि ती IPRची जी इकॉनॉमी असते ना, ती इकॉनॉमी सस्टेनेबल इकॉनॉमी असते. अमेरिकन इकॉनॉमी ही काय मशीन्स बनवून तुम्हाला मशीन विकणं किंवा प्रोडक्ट बनवून तुम्हाला प्रोडक्ट विकणं याच्यावरती नाही आहे, तर ती इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटवरची इकॉनॉमी आहे. तर मला वाटतं की आपल्याला थोडंसं चेंज करावं लागेल. कदाचित 1990मध्ये गरीब बापाचा शिकलेला मुलगा लगेच नोकरी करण्यासाठी धावला असेल. आज तसं नाही. आजच्या पिढीमध्ये असं की वडील सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत आणि मुलगाही सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, किंवा आई सॉफ्टवेअर इंजिनियर आणि मुलगी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. त्याच्यामुळे आता फक्त मी आउटसोर्सिंगमध्ये नोकरी करणार अशी भूमिका चेंज करू. आपण आता इन्व्हेन्शन्स आणि इनोव्हेशन याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. नक्कीच, म्हणजे IT सेक्टरमधील त्या सर्व तरुण मित्रांसाठी, मैत्रिणींसाठी हा दिलासा आहे खरं तर. कारण आतापर्यंत एक वेगळं निराशाजनक चित्र येत होतं. मात्र राजकारणात असूनही स्वतःची वेगळी प्रतिमा जपणारा, स्वतःचं वेगळं एक सकारात्मक कार्य करणाऱ्या विनीत गोयंका यांनी एक वेगळा दिलासा दिलेला आहे. शाश्वत विकास जो असतो, ज्याचा आपण अनेकदा म्हणत असतो, त्याबद्दल ते जे बोललेले आहेत, IT सेक्टरबद्दल सुद्धा त्यांनी जो मार्ग दाखवलेला तो खरोखरच महत्त्वाचा आहे. त्यामुळेच मी दिलासा हा शब्द वापरला. थोडंसं थांबूया एका ब्रेकसाठी. ब्रेकनंतर ITचा वापर फक्त राजकीय दुष्प्रचार किंवा त्यांना खटकेल म्हणून प्रचारसुद्धा म्हणतो त्यासाठीच नाही होत, तर रचनात्मक कार्यासाठी सुद्धा सकारात्मक मार्गाने होऊ शकतो. तो कसा, ते सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि कशा पद्धतीनं हायवेचा 12 किलोमीटरचा वेग, हायवे बांधणीचा, तो 22 किलोमीटरवर पोहोचू शकला. आणि त्यात ITचं नेमकं योगदान काय? कारण अनेकांना हे सुद्धा प्रश्न सतावत असतात की माणसं नेमकं करतात काय, त्याविषयी सुद्धा बोलूया एका ब्रेकनंतर. न्यूजरूममध्ये आपल्यासोबत विनीत गोयंका आहेत, भाजपाचे IT वॉरियर. शांत सुस्वभावी असणारे किंवा वाटणारे जे काही असतील तेच विनीत गोयंका जेव्हा हॅशटॅग पप्पू करतात, अनेकांना झोमतो, बोचतो, काही वेळा काहींचं करिअर पणा लागलं की काय असं वाटू लागतं. मात्र तेच विनीत गोयंका IT फॉर परिवहन, IT फॉर रेल्वे या माध्यमातून जेव्हा IT सेक्टरमध्ये किंवा ट्विटरच्या दुनियेत, समाज माध्यमांच्या दुनियेत एक वेगळं रचनात्मक पाऊल उचलतात, तेव्हा त्याचे नेमके काय फायदे असतात. म्हणजे हा एक इंटरेस्टिंग भाग आहे खरं तर. म्हणजे एकच शस्त्र, म्हणजे एकीकडे विनाशासाठी वापरलं तर एकीकडे विकासासाठी. नेमकं कसं शक्य झालं हे? तर मी ना KMला च्या जवळून जात होतो आणि तिथे आम्ही ते KMच्या तिथे एक तो ॲटॉमिक पॉवर्स याचं एक सेंटर, मला तर नेमकं नाव आठवत नाही, पण BRCचं ते सेक्शन. आणि BRCचं तिथे काय आहे तर तेव्हा कळालं की आयसोटॉप्सचा वापर नुसतं बॉम्ब फोडण्यासाठी न होता कॅन्सरचं उपचार करण्यासाठी पण वापरतात. सो सेम टूल कॅन बी यूज फॉर डिस्ट्रक्शन ॲज वेल एज फॉर वेलफेअर ऑफ द ह्युमन बीइंग. तर ITचा कसा वापर करायचा? मला वाटतं की नरेंद्र मोदींचं विजन आणि नितीन गडकरींचं जो लिडरशिप आहे, त्यांची जी स्टाईल आहे, त्याच्यामध्ये तो होतं. एप्रिल 2015मध्ये एक फोन आला मला आणि मला बोलून घेतलं गेलं. आणि माझ्यासमोर IT मधले मोठे व्यक्ती होते, मोहनदास पै होते, अजून माझे 2-3 सहकारी तिथे बसले होते. आणि नितीनजी म्हणाले की रोड बनवण्याचं काम जो आहे हे तर सिव्हिल इंजिनियर्स करत राहतात, NHAIचे अधिकारी, NHIDCLचे अधिकारी किंवा मोरचे अधिकारी करत असतात, पण त्याच्यामध्ये ITचा कसा वापर करता येईल. आणि सगळ्या त्या डिस्कशनमधून नितीनजीने एक वाक्य आम्हाला दिलं आणि तो 1 लाइनर ऑर्डर आहे, लिव्हरेजिंग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फॉर ट्रान्सपरन्सी, स्पीड, इकॉनॉमी. त्या म्हणाले की 3 प्रकार, एक तर याच्यातनं स्पीड आले पाहिजे कामामध्ये, 2 ट्रान्सपरन्सी आली पाहिजे आणि इकॉनॉमी आली पाहिजे. ते कसं करता येईल. आणि म्हणून तो टास्क फोर्सचं गठन केलं गेलं. टास्क फोर्समध्ये माझ्याबरोबर मोहनदास पै आणि असे अनेक लोक होते. आणि आम्ही जेव्हा गेलो तर ट्रान्सपरन्सीमध्ये आता जर तुम्ही बघितलं तर पूर्वी काय व्हायचं की एखादा टेंडर आला DPRचं की एक मिस्टर, आता नाव घ्यावं लागेल, पण समजा गोयंका असतील तर ते गोयंका रोड बनवण्याचे एक्सपर्ट आहेत म्हणून ते प्रोजेक्ट दाखवला जायचा आणि तो प्रोजेक्ट मिळवायचं ते लोक. दुसरं टेंडर समजा गटर बनवायचं असेल तर तोच माणूस आपोआप परत कसं काय गटरातला एक्सपर्ट होतो. तिसरा प्रोजेक्ट असेल अंडरपास काढायचं तर त्याला फजिंग ऑफ हे व्हायचं. तर आता
NHIDCLमध्ये एक अधिकारी संजय जाजू यांच्या त्याच्या श्रेय त्यांना जातो, मला आणि किंवा मोहनदास पैंना कमी जातो. अशा सगळ्यांनी मिळून एक इनाम प्रो म्हणून प्रकार मिळाला. आता जेव्हा जेव्हा टेंडर फाईल करतात त्यावेळेला तो माणूस जो आहे तो कोण आहे, त्याचे प्रोफेशनल ॲक्लॉड्स काय आहेत हे तुम्हाला भरावं लागतं आणि ते एकदाच भरता येतं. आता तो व्यक्ती एकदा गटर एक्सपर्ट झाला, ओव्हरहेड एक्सपर्ट झाला किंवा रोड एक्सपर्ट झाला तर तो झाला, त्याच्या पुढे त्याला चेंज करता येणार नाही. आणि त्याच्यामुळे हे फजिंग्स बंद झाले आणि फजिंग बंद झाल्यामुळे कॉम्पिटिशन्स कमी झाले आणि आम्हाला रेट चांगले मिळाले लागले. दुसरा प्रयत्न आम्ही जे त्या टास्क फोर्समधून केलं ते असं आहे की पूर्वी रोड बनायचं चंडीगडहून समजा भटिंडासाठी आणि त्याचं सिमेंट जायचं चेन्नईमधून जात असे. एक रोड तयार होतं तर समजा हैदराबादहून चेन्नई आणि त्याचं सिमेंट येणार कुठून तर ते कदाचित चिखली किंवा चंडीगडच्या जवळच्या कुठेतरी फॅक्टरीवरून, कारण कॉन्ट्रॅक्टर तिथून प्रक्युअर करत असेल तर त्याचा कमीत रेट असतो. आता जो नितीनजीने जो सगळा ॲप्लिकेशन तयार केलं त्या ॲप्लिकेशनमध्ये त्या कॉन्ट्रॅक्टरला मिळवणारा सगळा जो प्रक्युअर करणारा जो माल आहे तो कुठून तो प्रक्युअर करतो आणि काय रेटने करतो त्याला डिक्लेअर करावं लागतं. आणि याच्यामुळे त्याला दिसतं की बाबा चंडीगडच्या माणसाला दिसतं की अरे आपल्या बाजूला पण हा रेट मिळतो आहे आणि तो तिथून खालती जाणार नाही. आणि त्याच्यामुळे प्रोक्युरमेंटच्या रेट्स कमी झाल्या. प्रोक्युरमेंटच्या रेट्स कमी झाल्यामुळे बेटर परफॉर्मन्स आमच्या झालं. आता साधारणतः 28 ते 29 किलोमीटर, ते परवा ते जो नितीनजी म्हणाल त्या एक्झॅक्ट नंबर आपल्याला त्यांच्याकडून ऐकावं लागेल, पण 28-29 किलोमीटर पर आवर. आणि करत असताना लोकांच्याकडून सजेशन घेणं आणि ते सजेशन घेण्यासाठी IT फॉर परिवहनचा आम्ही वापर केला. वेअर कॅन वी यूज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी टू मेक रोड. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. रोड बनवत असताना 2 माणसं उभं राहतात आणि त्याला मापतात. माप केल्यामुळे तो 60 फीटाचा किंवा 59 फीट आहे ते माझा हात ठरू शकतं कदाचित. आणि त्याच्यामध्ये वेन देर आर एजन्सीज कॅन हॅव अ डिस्क्रिशनरी पॉवर असं आपण म्हणतो. पण त्याला न करता आता टेक्नॉलॉजीचा वापर करता येईल का, तर लायपर म्हणून जी मुवमेंट आहे की मशीन जाणार, मशीन त्या रोडची कंडिशन्स बघणार आणि त्या रोडच्या कंडिशन्स बघितल्यानंतर GPS पोझिशनिंग आणि टाईम स्टॅम्प बघणार. त्यामुळे कुठलाही माणूस त्याच्यामध्ये फेरबदल करू शकणार नाही. हाच प्रकार तिथे वापरला जातो. प्लॅनिंग एक्झिक्युशनमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा तो वापर मला वाटतं हे गेल्या 2 वर्षामध्ये झालं, तसं कधीच झालेलं होतं. आणि त्याच्यामुळे प्लॅनिंग चांगली झाली, एक्झिक्युशन पण चांगलं होतं. हे रोडमधलं मला वाटतं त्यातली कारकिर्दी आहे. तसं शिपिंगमध्ये अनेक प्रकार चेंजेस करून एखादी शिप आली की ती बर्थिंगला लागत असताना अधिकारी त्यांना सांगा, जसं आपलं रेल्वेचं प्लॅटफॉर्म असतं तसंच याला पण बर्थ असतात. आता एखादं जहाज आलं आणि त्याला शिपला समजा 4 नंबरच्या बर्थ पाहिजे असेल तर 4 नंबरचं बर्थ असताना देखील अधिकारी कधी कधी त्याला मुद्दामून वेगळ्या बर्थवरती पाठवत असेल. त्याचे अनेक कारण असेल. ट्रान्सपरन्सीचा इश्यू असायचा कदाचित, त्याच्यामध्ये पारदर्शिता नसायची. साधा बर्थिंगचं एक छोटासा सॉफ्टवेअर आणलं. आता शिप ओनर्सना आणि शिप ड्राईव्ह करणाऱ्या लोकांना कळतं की कुठलं बर्थ ओपन आहे आणि ते स्वतःहून अप्लाय करतात, त्याचे रेट्स भरतात आणि तो यूज करतात. तर ह्युमन इंटरव्हेन्शन कमी करणं, टेक्नॉलॉजिकल अवेबिलिटी करून देणं, हे जे प्रकार नितीनजीने करून दिला, मला वाटतं त्याच्यामुळे रोड आणि शिपिंग याच्यामध्ये जो बदलाव आलेला हे गेल्या 150-200 वर्षामध्ये एवढे पर्सेंटेज डिफरन्स. रेल्वेचाही मुद्दा आहे का? रेल्वेचा ना एक मला वाटतं की आपण खरोखर म्हणजे पक्ष वगैरे सोडून किंवा मंत्र्यांचा सुरेश प्रभूंचा आपण खरोखर आभार मानला पाहिजे. आणि त्यांची जी झुंज होती रेल्वेमध्ये अधिकाऱ्यांचा एक ॲटिट्यूड होता. मला तो ॲटिट्यूडला मराठी शब्द मिळत नाही, पण त्याची एक स्टाईल असायची. प्रवास करायचा असेल तर करा, ना तर करू नका. समजा तुम्ही गेला तर तुम्हाला अडचण झाली आणि तुम्ही कंप्लेंट करायचं ते म्हणायचे जायचं असेल तर माना डोलवल्या म्हणजे हां, मुंबईत आजही मुंबईत त्याचा राहायचं तसा की अनुभव. जायचं असेल तर आणि तर जाऊ नका असं. त्याच्यामुळे टेक्नॉलॉजीचा वापर करून ॲटिट्यूड चेंज करणं की तुम्हाला जात असताना काय त्रास होतो का, मी आहे ना, मी बदल करून येणार. ही जी ट्रान्सफॉर्मेशन आहे ही फिनॉमिनल ट्रान्सफॉर्मेशन हे सुरेश प्रभूंनी घडवून आणली. ट्विटरचा वापर आम्ही इलेक्शनमध्ये केलं, चांगलं केलं वाईट केलं हे तुमच्यावरती तुम्ही ठरवा. पण त्याला डेव्हलपमेंटल कसा वापरायचा, जो आयसोटॉपचा वापर ॲटॉम बॉम्ब बनवण्यासाठी करायचा किंवा कॅन्सर सुधारायचा, तर आम्हाला वाटलं की आम्ही रेल्वेचा कॅन्सर सुधारला त्याच्यामध्ये. ट्विटरमधून एखादी आई जेव्हा म्हणते की मला दूध पाहिजे, माझ्या मुलाला दूध मिळत नाही, आणि रेल मंत्री त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन करून पुढच्या स्टेशनला त्याला मिल्क प्रोव्हाइड केलं जातं. एखादी बहीण प्रवास करत असताना तिला जेव्हा भीती वाटते की RPFचा माणूस आला नाही आणि या बोगीमधले काही लोक बदमाशी करतात आणि ते ट्विट करते, किंवा रेलचं टायमिंग कधी येणार, त्याचे सोल्युशन कधी येणार, तर ट्विटरचा वापर करून ज्या समस्या सॉल्व्ह केल्या. साधारणतः दिवसातनं 7,000च्या वरती तिकीट्स येतात, 7,000च्या वरती तिकीट्स येतात आणि 7,000 सॉल्व्ह केले जातात. आणि विश्वास करा, सुरेश प्रभूजी स्वतःच्या हातामधल्या मोबाईलमध्ये तुम्ही जर बघत असाल तर कार्यक्रमामध्ये पण त्यांच्या हातामध्ये चालू असतात आणि ते प्रत्येक वेळेला खूप स्वतः बघत असतात आणि ते सॉल्व्ह करतात आणि विचारतच प्रश्न. तर ट्विटरचा वापर करून रेल्वेतल्या समस्या सॉल्व्ह केली आणि त्याच्यात आम्ही आयडियाज मागितलं. IT फॉर परिवहन आणि IT फॉर रेलमध्ये आम्ही लोकांकडे गेलो आणि त्यांना म्हणालो की आम्ही बुद्धिमान आहोत अशी आमची गैरसमज नाही. यू ऑल आर फार इंटेलिजंट देन अस.
त्याच्यामुळे तुमची बुद्धी फक्त तुम्ही एखाद्या घरातल्या डिस्कशनमध्ये न वेस्ट करता आम्हाला IT फॉर रेल, IT फॉर परिवहन मार्ग आम्हाला सांगा, आम्ही ते घेतो. तुलसीदासजी 72,000 सजेशन्स आलेत, त्यातले 72,000 म्हणजे तुम्ही जर तो सगळा डेटाबेस बघितला तर 72,000 झाले. आणि त्यातले 1920 मी स्वतः वाचले. आता 72,000 वेगवेगळ्या लोकांना 1920 वाचले. त्यातले काही सजेशन असे होते की जे मी आयुष्यातनं कधी विचार केला नव्हता की अशा सोल्युशन होऊ शकतं का, आणि एवढा इकॉनॉमिकल साधा सोल्युशन. त्यातलं एक सोल्युशन आहे OVSM, ऑनलाईन व्हेकल स्मार्ट मॉडेल. एक विश्वजित नावाच्या पुण्याच्या मुलाने आम्हाला दिलं. आम्ही त्याच्याशी फोनवरती बोलल्यानंतर आम्ही त्या कंपनीच्या निरीक्षकाशी बोललो, पंडित साहेबांशी त्यांच्याशी बोललो. आणि त्यांना म्हटलं की त्यांना 10 दिवस तुम्ही पाठवता का दिल्लीला. स्वतःच्या खर्चाने तो आला, स्वतःच्या खर्चाने तो राहिला, आणि त्यांनी 10 दिवस आम्हाला सांगितलं की त्याची काय कल्पना होती. आणि या सगळ्या कल्पनेतनं OVSM निघाला. आणि माझी जी टास्क फोर्स रिपोर्ट आहे मी जी सबमिट केली मागच्या एप्रिलमध्ये सरकारला, आणि सरकारने ते केले, त्यातला 19 नंबरचा जो पॅराग्राफ होता तो OVSM वरती आहे. अरे पहिल्यांदा मी भारतात काय केलं की कोणीतरी सजेशन दिलं आणि मग आपण खालचं नाव बदलून स्वतःचं नाव टाकून ते सजेशन सरकारकडे देणं हा जो प्रकार असतो, तसा न करता OVSM जर तुम्ही रिपोर्ट बघितला त्याखाली विश्वजित जोशी पुण्यातला KPIT मधला हा एम्प्लॉई आहे असं आपण तिथे टाकलेलं आहे. आणि त्याला तो श्रेय दिला. आणि त्याच्यामुळे लोकांना वाटलं की मी सजेशन देतो ते एकतर इम्प्लिमेंट होणार, 2 मला त्याचा श्रेय पण मिळणार, असा जो भाग आम्ही केला. तर IT फॉर रेल आणि IT फॉर परिवहन खूपच फायदा सक्सेस झाला. झाला, भरपूर सक्सेसफुल झालं. तुम्ही ITचा वापर मुंबई शिपिंगसाठी करताय, रेल्वेसाठी करताय, अनेक कामांसाठी होत आहे. पण सध्या मुद्दा गाजतोय मुंबईतल्या खड्ड्यांचा. या मुंबईतल्या खड्ड्यांचे गोल आहेत, त्याच्यासाठी कसा वापर करता येईल, काय प्लॅनिंग आहे का तुमच्याकडे? म्हणजे स्पष्ट विचारतात, झोल संपवून खड्डे नसलेले खड्डेमुक्त मुंबई, खड्डेमुक्त महाराष्ट्र, खड्डेमुक्त भारत होऊ शकेल का? असं आहे की या ठिकाणी जेवढे लोक बसले की मला जेवढे बघत असेल त्या लोकांना सगळ्यांना माहिती असेल तर मी 6 पिढी मुंबईतलं आहे. मुंबईकर. हां, मुंबई म्हणजे खरोखरच मुंबईकर आहे. आणि हा जो त्रास आहे तर माझ्या पक्षानंतर माझ्याशी काय बोलेल ते मी बघीन, पण मला वाटतं की खड्डे बंद झाले पाहिजे. खूप त्रास होतो. मी आता जे एअरपोर्टून इथपर्यंत आलो, 8 किलोमीटरचा प्रवास 2.5 तासात करण्यात काही कारण नव्हतं म्हणजे. आणि याच्यावरती काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. आणि मला वाटतं की कमिशनर ऑफ म्युन्सिपल कमिशनर जे आहेत, ITचा वापर कसा होऊ शकेल? जसं तुम्ही मगाशी म्हणालात की पूर्वी महामार्ग बनायचे, त्याचं हातानं प्रमाण थोडंफार इकडे ते 2-4 फूट झालं तरी कोट्यवधीचा घोटाळा होऊन जायचा. आता मुंबईतल्या या खड्ड्यांचा झोल कसा थांबवता येईल एक ITच्या मी तुम्हाला अश्योर करू शकतो की कदाचित तिथून गेल्यानंतर 1-2 दिवसामध्ये मी एक पेज चालू करण्याचा प्रयत्न करीन, ज्याच्यामध्ये मुंबईतले खड्डे कुठे आहेत ते तुम्ही सांगा. आणि आपण फोटोग्राफ काढून, व्हॉट्सअपचा फोटोग्राफ काढून फेसबुकवरती म्युन्सिपल कमिशनरला आपण टॅग करू शकतो. मुख्यमंत्री आपले खूपच ॲक्टिव्ह आहेत. म्हणजे हा विषय मुख्यमंत्र्यांचा नाही आहे तरी मुख्यमंत्र्यांना आपण सांगू शकतो मुख्यमंत्री खूप इंटरेस्ट घेत असतात. मला वाटतं पर्सनली त्यांनी इंटरेस्ट घेतल्यानंतर मुंबईची मेट्रो जी आहे त्याला चांगले दिवस आले, मेट्रो होते, त्याचं लक्ष असतं रोडवरती, ते रोडवरती काम करत असतात, डिटेल्समध्ये जातं. मला वाटतं एवढा चांगला मुख्यमंत्री आपल्याला अनेक दशक मिळालेलं नाही आहे. तर त्यांच्या लक्षात आणू शकतो. आणि ते ट्विटरवरती खूप ॲक्टिव्ह आहेत. त्यांना टॅग करा, त्यांच्या लक्षात आणून द्या. मुंबईतले जे नेते आहेत भारतीय जनता पार्टीचे त्यांना टॅग करता येईल, तेही खूप सेन्सिटिव्ह आहे या मॅटरमध्ये. एखाद्या RJने हा विषय आणून आमच्या लक्षात आलं किंवा आपण त्याच्यावरती प्रतिकाराची ज्याची गरज नाही. मला वाटतं की आपण सगळे नागरिक जे आहेत ते मुंबईला चांगलं बनवण्यासाठी प्रयत्न करू शकतात. आणि गुड यू ब्रॉट दिस टू माय नोटीस. आय विल ऑल्सो राईट समथिंग ऑन. सर, आत्ताच्या जनरेशनमध्ये खूप मोठा संभ्रम बघायला मिळतोय. जसं आता भारत आणि चीन संबंध खूप नाजूक आहेत. तर जसं चीनी नागरिक आहेत ते कधीही चीनी स्वदेशी म्हणजे जे ॲप्स आहेत सोशल मीडिया त्याचाच वापर करतात, अमेरिकन ॲप्सचा वापर नाही करत. तर तसंच जर भारतीय लोक आपण अमेरिकन ॲप्सचा, सोशल साईट्सचा आपण ज्या प्रकारे वापर करतो की ई-कॉमर्स साईट्स असतील जे अमेरिकन्स आहेत, तर त्यांचा जास्त अधिक वापर केल्यामुळे भारताला काही नुकसान होऊ शकतं का, असं म्हणजे संभ्रम पसरवला जात आहे सोशल मीडियावरती. तर खरंच नुकसान होऊ शकतं का मी भारताला? करत ताई तुमचा धन्यवाद देतो कडे की खूपच इंटेलिजंट प्रश्न विचारला. आणि एक फाईट मी गेल्या 2 दशक करतोय, PMAची एक फाईट करतोय, प्रेफरन्शियल मार्केट ॲक्सेस. बघा असं नाही की कुठलाही देश जोपर्यंत स्वतः बनवत नाही, जोपर्यंत स्वतः त्याच्यावरती अधिकार ठेवत नाही, तर त्याची इकॉनॉमी क्षीण होणार आहे. 1870मध्ये आपण जगातले 32% एक्सपोर्ट करत होतो आणि आता आपण 3 ते 4% पण एक्सपोर्ट करत नाही. त्याचं कारण असं आहे की वी डोंट हॅव इनोव्हेशन्स अँड इन्व्हेन्शन्स आपले स्वतःचे. तसंच ॲप आहे. ॲप आहे काय, रॉकेट सायन्स नाही आहे की फक्त तिथल्या माणसं तयार करू शकतात किंवा तिथल्या जमिनीवरती तयार होऊ शकतात. इथे बसलेल्या या न्यूज रूममध्ये बसलेल्या लोकांमध्ये पण एवढी बुद्धी की ते चांगले ॲप तयार करू शकतात. आणि ती मला वाटतं करावं लागेल. चायनाच्या पद्धतीने नाही. आय डिसएग्री विथ दी चायनीज मॉडेल. मला वाटतं की बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी किंवा त्यावेळेचे ज्या लीडर्स होते
त्या लिडर्सने भारताला स्वतंत्रता याच्यासाठी नाही घेऊन दिलं की आपण लोकांची अधिकार मिटवावं. म्हणूनच मी त्या एअरपोर्टवरती आंदोलनावरती पण बसलो होतं. त्याच्यामुळे फोर्स्ड किंवा डिक्टेटोरियल व्ह्यूने केलेला डेव्हलपमेंट नसतो. त्याच्यामुळे चायनीज नाही, पण आपण आपल्या लोकांना इनोव्हेशन फाईल करण्यासाठी, इनोव्हेटिव्ह प्रॅक्टिसेस करण्यासाठी केलं पाहिजे. आणि ॲप जे आहेत ते भारतीय असलं पाहिजे. मी एक मोठी लढाई लढतो आहे, ती आहे प्रिफरेन्शियल मार्केट ॲक्सेस आणि डेटा सेंटर सॉव्हरेन असले पाहिजे. भारतातला डेटा बाहेर जाऊ नये, तो भारतातच राहावं. त्याच्यावरती अनेक चर्चा असते. एक पुस्तक लिहिण्याचा मी प्रयत्न करतो आहे, वेळ मिळाला नसल्यामुळे ते पूर्ण होत नाही. गेल्या 6-7 महिने प्रयत्न करतो, पण डेटा सॉव्हरेनिटी, भारताचा डेटा अजिबात बाहेर जाऊ नये त्याच्यासाठी भरपूर आपण भांडण करतो आहे. आणि ॲपसाठी पण भांडण करतो की ॲप्स वगैरे जे आहेत त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, हे का टू टेक्नॉलॉजिकली नसतं. म्हणजे व्हॉट्सअप आपल्याला वाटतं थोडंसं काही, इट्स नॉट अ रॉकेट सायन्स. भारतातले IITतले मुलं असतील, IIScची मुलं असतील किंवा इंजिनिअरिंग कॉलेजमधले मुलं असतील, ते तयार करू शकतात. त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर देण्याची जबाबदारी सरकारची असते, वातावरण तयार करण्याची सरकारची व्यवस्था. तर मला वाटतं की सरकार त्याच्यामध्ये सिरियस आहे. आणि जर चूक असेल किंवा काही कमी असेल तर मी त्यांच्याशी बोलू शकतो, तुम्ही मला संपर्क करू शकतो. आणि आपण सगळ्यांना प्रयत्न करून हा जो आपला पैसा बाहेर जातो किंवा डेटा बाहेर जातो आहे, तो डेटा आपण बाहेर जाण्याचा थांबवला पाहिजे. सर, IT क्षेत्रामध्ये प्रामुख्याने भारतामध्ये चांगले विद्यार्थी बाहेर पडतात, IIT पवई असो किंवा अन्य संस्थातून. पण ते जे टॅलेंट आहे ते परदेशात प्रचंड प्रमाणात पॅकेज देऊन ते एक प्रकारे आपण एक्सपोर्ट करतो भारतातून. पण हेच जर टॅलेंट अशाच प्रकारे भविष्यातही जर आपण एक्सपोर्ट केलं तर भविष्यात ते भारतासाठी घातक नाही काय? आणि ही विद्यार्थ्यांची मानसिकता बदलण्यासाठी भारत सरकार काय करू शकतं भविष्यात? बघा, अनेक वर्षानंतर NSDCचा हा जो प्रकार झाला की भारतामध्ये स्किल डेव्हलपमेंट किंवा स्टँडअप इंडिया आहे, या सगळ्या प्रयत्नात, सगळ्या मिशन मोड प्रोग्राम जे आहेत, या मिशन मोड प्रोग्राममधून भारतीय धर्तीवरती कसं का आपण करू शकतो प्रयत्न, याचाच प्रयत्न चालू आहे. एखादा लॉंग टर्म जेव्हा तुम्ही प्रकार तयार करता, कोथिंबीरची शेती आणि आंब्याची शेती जर बघितलं तर कोथिंबीर हे जे 15 ते 20 दिवसामध्ये त्यातलं तयार होतं, आणि आंब्याची जर शेती करायची असेल त्याला 7-8-10 दिवसाचं वर्षाचं प्लॅनिंग लागतं. फंडामेंटल रिफॉर्म्स जे मला वाटतं मोदीजी करतात याच्यासाठी थोडा वेळ लागेल, पण तयारी झालेली. तर तुम्ही बघत असाल तर इनोव्हेटिव्ह काउन्सिल जे काम करत आहे किंवा बाकीचे जे काम करत आहे, आणि याच्यामध्ये हाच बदल तुम्ही जे म्हणाल तोच बदल घडवायचा आहे की तो बदल घडवून आपला टॅलेंट बाहेर न जाता, बाहेर जर जायचं असेल स्वतःच्या खुशीने जातो असेल तर चांगलं आहे, काहीतरी विदेशामध्ये दाखवायला जात असेल तर फारच चांगलं आहे. पण माझ्याकडे अपॉर्च्युनिटी नाही म्हणून मी बाहेर जातो, ही जी भूमिका होती ती भूमिका आपल्याला बंद करायला, आणि सगळे प्रयत्नशील आहे त्यासाठी. खरोखर सध्या आपण नॉलेज इज द पॉवर असं म्हणतो. सध्याचा काळ जो आहे ना, तो ज्ञानाचा काळ असं म्हणत असतो. आणि आजचा न्यूजरूम तसाच होता, प्रत्येकासाठी ज्ञानवर्धक असा. म्हणजे वाटत होतं की ही अशाच बातचीत सुरू राहावी, कुठेही संपू नये. मात्र वेळेचं बंधन पाळावं लागतं. इथंच थांबतो, कारण डेटा सार्वभौमत्वापासून ते IT सेक्टरमधील मंदीच्या लाटीचं एक जे सावट आहे, त्यातला नैराश्य दूर करणारा, एक दिलासा देणारा, शाश्वत विकासाचा, इन्व्हेन्शनचा आणि त्यातही पॅटर्नकडे लक्ष वेधणारा महत्त्वाचा मुद्दासुद्धा ते मांडत होते. हाच तो माणूस जो खट्टाळपणा करत असतो, # पप्पूसारखाही, हे पटत नव्हतं. थोडंसं इथंच थांबूया आपण. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.